भारतीय रेल्वेने 1 एप्रिल 2026 पासून तिकीट बुकिंग आणि तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आपण जर स्थानकावरून जर रेल्वे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तर लगेचच त्या रेल्वेचं तिकीट आहे ते आता कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत आणि त्याच प्रमाणात जर आपण रेल्वेच्या माध्यमातून जर तिकीट आधी काढलेली असेल लांब पल्ल्यांच्या गाडींची तर या ठिकाणी गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास कुठलाही परतावा आहे तो आता मिळणार नाही आहे। म्हणजे रिफंडची जी शक्यता आहे ती अतिशय शून्य झालेली आहे। त्यामध्ये जर तुम्हाला रिफंड पाहिजे असेल तर 24 ते 72 तासापूर्वी रद्द केल्यास 25% हा रिफंड आहे तो तुम्हाला मिळेल। त्यामध्येच 8 ते 24 तासाच्या दरम्यान 50% परतावा आहे तो मिळणार आहे। तसेच बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देखील 30 मिनिटांपूर्वी उपलब्ध करण्यात आलेली आहे। नवीन रेल्वेच्या नियमानुसार कन्फर्म तिकीट रद्द करण्यासाठी हा जो नियम आहे तो लावण्यात आलेला आहे। 8 तासापर्यंत जर 8 तासाच्या नंतर जर कुठलाही तिकीट तुम्ही कॅन्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर तो आता करता येणार नाही आहे। त्यामुळे तुमचे रिफंडचे पैसे आहेत ते देखील मिळणार नाही आहे। त्यामुळे जर तुम्हाला आता तिकीट कॅन्सल करायचं असेल तर ते तुम्हाला 8 तासाच्या आधी आहे ते करावं लागेल। त्यासोबतच ॲडव्हान्स बुकिंग आहे ते देखील 1 नोव्हेंबर 2024 पासून तिकीट बुकिंगची मर्यादा आहे ती 120 दिवसापासून 60 दिवसावरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे असे महत्त्वाचे नियम आहेत ते सध्या आता बदलण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आता तिकीट अपग्रेड देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच TDR हा देखील यामध्ये अपडेट करण्यात आलेला आहे। म्हणजे आता स्वयंचलित तिकीट रद्द केल्यास त्याचा परतावा मिळेल त्यासाठी स्वतंत्र TDR भरण्याची आवश्यकता देखील नसल्याचं या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून आणि रेल्वेच्या नियमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर भारतीय रेल्वेने असे महत्त्वाचे नियम आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आता नागरिकांना आपलं तिकीट बुक करताना मात्र ही सावधानी बाळगणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे जर तिकीट बुकिंग केलं असेल आणि जर तुम्हाला ते कॅन्सल करायचं असेल तर 8 तासाच्या आधी हे बुकिंग आहे ते बुकिंग तिकीट आहे ते तुम्हाला कॅन्सल करावं लागेल, अन्यथा तुम्हाला कुठलाही परतावा आहे तो मिळणार नाही आहे। व्हिडिओ नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।